स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका पाहता आता भाजप पक्ष देखील मोठ्या कामाला लागलेला आहे। ठाण्यामध्ये देखील पाहिलं गेलं तर आता आज देखील इच्छुकांचे जे ते अर्ज देखील भरले जाणार आहे। त्यामुळे अनेक इच्छुक देखील या ठिकाणी आपले अर्ज भरून येणाऱ्या काळात आता उमेदवारीसाठी उभे राहणार आहे। मात्र त्यांची पूर्ण पडताळणी देखील केली जाणार आहे। मात्र सध्या तरी पाहायला गेलं तर ठाण्यामध्ये युतीमध्ये कुठेतरी खिंडार पडलं का, प्रत्येकजण जो येतो बोलताना सोबत घेऊन जाणार का नाही, सोबत घेऊन नाही गेलं तर सोबळाची भाषा देखील केली जाते। मात्र सध्या तरी आपल्यासोबत भाजपचे आमदार संजय केळकर जोडले गेलेले। सर, आत्ताच उदय सामंत म्हणाले की काही लोकांनी उंची पाहून बोलावं युती संदर्भात। का वाटतं येणाऱ्या काळात उंची आणि कोणाची उंची कशाप्रकारे दिसेल आणि या महापालिकेत कोणाची ताकद दिसेल? खरं म्हणजे उंची बिंचीचा विषय काढण्याचं काहीच कारण नाही। महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत, ज्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि त्याच्याप्रमाणे त्या निवडणुकीच्या दृष्टीने वातावरण तयार केलं जातं। मात्र या वातावरणात पाहिलं गेलं तर गेल्या काही दिवसापासून स्वबळाचा नारा दिला जातोय। काल देखील एक बैठक शिवसेनेची झाली, त्याच्यामध्ये सांगितलं की कुठेतरी भाजप पक्ष हे कुठेतरी ढवळाढवळ करतं। त्यामुळे येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर एकला चलोचा नारा देखील ते देतात। त्यामुळे युतीमध्ये कुठेतरी आता येणाऱ्या काळात खिंडार पडू शकतात। तुमच्या देखील आता आज चाचपणी होणार आहे? नाही, खिंडारचा विषय नाही आहे। लोकसभेमध्ये आहे, विधानसभेमध्ये आहे। खरं म्हणजे कार्यकर्त्याच्या सन्मानासाठी, त्याच्या हक्कासाठी, त्याच्या न्यायासाठी जगात कुठेही आम्ही जाऊ, त्याचा अर्थ तो ढवळाढवळ केला जातं असं होऊ शकत नाही। आणि त्याच्यामुळे हे करणं हे आमचं परम कर्तव्य देखील आहे। शेवटी ही संघटना जी आहे ही 18 कोटी सदस्य असलेली जगातली नंबर 1 ची संघटना आहे। आणि त्याच्यामुळे हा ढवळाढवळ वगैरेचा विषय नसून कार्यकर्त्याचा सन्मान, त्याला न्याय, त्याचं संघटन आणि त्याच्या माध्यमातून जनतेची सेवा ही भारतीय जनता पार्टीची 365 दिवस भूमिका राहिलेली आहे। आता या 365 मध्ये पाहिलं गेलं तर अनेक कामं जे ते भाजपकडनं केली गेली आहे। त्यामुळे पाहिलं गेलं तर 131 नगरसेवक आहेत ठाणे महानगरपालिकेमध्ये। त्यामुळे येणाऱ्या काळात ही तुमची 23ची जी संख्या आहे, येणाऱ्या काळात आता इच्छुकांची संख्या वाढणं? नाही, आज तर ही कार्यशाळा आहे आणि ही काही इच्छुकांचे फॉर्म भरले जात नाहीत, परिचयपत्र। अनेक लोक भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। अनेक लोकांचं कर्तृत्व आणि कार्य हे अनेक वेळेला पक्षापर्यंत माहिती नसतं। त्याच्यामुळे त्याची परिचयपत्र त्यांच्याकडनं घेणं आणि त्याचा कायमस्वरूपी उपयोग होतो। पक्षाचं निरनिराळ्या स्तरावर काम करत असताना त्याची एकंदरच कुठल्या क्षेत्रामध्ये अधिकची काम आहे तर त्या ठिकाणी त्याचा आपल्याला उपयोग करून घेता येतो आणि निवडणुकीकरता घेताच येतो। आणि त्याच्यामुळे कार्यशाळेच्या माध्यमातून त्याला एक प्रकारे मार्गदर्शन देखील या माध्यमातून केलं जाणार आहे। ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असं म्हटलं तर त्याच बालेकिल्ल्यामध्ये आता दोन्ही पक्षाचे कडनं आता मोठ्या प्रमाणात जयतयारीला सुरुवात केलेली आहे। काही दिवसापूर्वी देखील ठाकरे बंधूंच्या पक्षाने देखील ठाण्यामध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला होता महानगरपालिकेच्या विरोधात। कसं बघतात हे पूर्ण गणित आता वेगळं दिसतं? नाही, हे ॲक्च्युली महाराष्ट्रात किंवा ठाणे जिल्ह्यात नवीन नाही। अनेक वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वतंत्रही लढलेत सगळे पक्ष आणि एकत्र देखील युती म्हणून देखील लढलेले आहेत। आता निवडणुका समोर आल्यात, त्याच्यामुळे वातावरण निर्माण होणं स्वाभाविक आहे। नक्कीच पाहायला गेलं तर आताच्या या ह्याच्यामध्ये कार्यशाळेमध्ये कशा प्रकारचे ट्रेनिंग असेल या संबोधित केलं जाणार? नाही, कार्यशाळेमध्ये कशा पद्धतीने संघटनेमध्ये आपण काम केलं पाहिजे, कशा पद्धतीने त्या त्या प्रभागामध्ये संघटन आणि बूथ स्तरापर्यंत गेलं पाहिजे, कुठल्या प्रकारचे विषय आपण घेतले पाहिजेत, अशी सगळी ओव्हरऑल। कारण अनेक जुने कार्यकर्ते जसे असतात तसे नव्याने काम करायला आलेले तरुण कार्यकर्ते पण असतात किंवा अन्य ठिकाणाहून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले देखील अनेक कार्यकर्ते असतात। भारतीय जनता पार्टी ही कॅडर बेस पार्टी आहे। या पार्टीची काही भूमिका आहे, या पार्टीची घटना आहे, या पार्टीची प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेतला एक भाग म्हणून ही कार्यशाळा जी आहे ती आम्ही घेतली आहे। सर, पाहायला गेलं तर तुम्ही अनेक वेळा यांना महानगरपालिकेला अधिकारी असतील यांना धारेवरती धरलं होतं। त्यातच आता शिवसेनेमध्ये देखील आपापसात वाद पाहायला मिळतोय। माजी खासदार राजन विचारे ठाकरे गटाचे म्हणतात की उठा उठा दिवाळी आली, बिल्डरकडनं घेण्याची सुपारी आली, असं नरेश मस्केंना त्यांनी डिवसण्याचा प्रयत्न केला। का वाटतं येणाऱ्या काळात कोणकोणते पक्ष अशा प्रकारच्या सुपाऱ्या वाजवतात असं देखील त्यांचं म्हणणं आहे? नाही, निरनिराळ्या भूमिका ज्या आहेत त्या येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये मांडल्या जातील। मूळ भूमिका आमची जी आहे ती ठाणेकरांचं हित, ठाणेकरांच्या समस्या सुटल्या पाहिजेत आणि ठाणेकरांच्या दृष्टीने विकासाकडे एक पाऊल पुढे पडलं पाहिजे,
ही एक सकारात्मक भूमिका घेऊन आम्ही पुढे निवडणुकीला सामोरे जाणारी लोक. नक्कीच पाहायला गेलं तर निवडणूक आयोगांची देखील अनेक राजकीय पक्षांनी भेट घेतली होती. यादीमध्ये घोळ आहे. तुम्ही देखील या संदर्भात येणाऱ्या निवडणुकीत पाहायला गेलं तर या संदर्भात काय तक्रार या संदर्भात जिल्हाधिकारी असेल महानगरपालिकेच्या या निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार का? नाही, याच्यामध्ये ज्या ठिकाणी काही ठिकाणी आणि दरवेळेला केलं जातच ना, एखाद्या भागामध्ये जर दुबार नावं असतील तर त्याची यादी संबंधित निवडणूक विभागाकडे सादर केली जाते. एखाद्या ठिकाणी डबल नावं असतील किंवा तिथे नाही आहेत आणि नावं आलेली असतील तर ती तपासून घ्यायला सांगितली जाते. त्याच्यामुळे हा घोळ आहे असा विषय नसतो. त्या ठिकाणच्या रचनेमध्ये जे काही नोंदणी करत असताना चुका निर्माण जातात, त्रुटी निर्माण झालेल्या असतात, त्या सजग कार्यकर्त्यांनी ती समोर आणायच्या असतात. मात्र अशा पद्धतीने कुठेतरी नावं जे ते दुबार कमी केली जाणार का येणार काळात? कारण त्यामुळे फटका देखील बसू शकतो अनेक पक्षाला. नाही, शास्त्रशुद्ध निवडणूक यादी असली पाहिजे ही सगळ्यांनाच वाटत असतं. असं काही यांनाच वाटतं असं काही भाग नाही आहे. अधिक योग्य तिथले मतदार जो आहे तो तिथे असलेला पाहिजे, त्याचं दुबार नाव नसायला पाहिजे, हे प्रत्येकाला निश्चितपणे वाटत असतं. हे होते संजय केळकर, कॅमेरामन अथर्वसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.